विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील 6 जागांवरती या ठिकाणी भाजप दावा करत आहे। महायुतीची समन्वय बैठक सुद्धा झालेली आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भाजप या मतदारसंघावरती आपला दावा करत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे माजी आमदार बाळा माने सर। बाळा सर, काय सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे आणि रत्नागिरीतले 3 आणि सिंधुदुर्गातले 3 अशा 6 मतदारसंघावरती भाजप दावा सांगणार आहे का? मे 2024च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवरती आदरणीय नारायण राणे साहेब निवडून आले। त्यावेळची पण परिस्थिती अशा प्रकारची होती की इथे भारतीय जनता पार्टीचं काय आहे, परंतु भारतीय जनता पार्टीच्या परिवार क्षेत्रातील सगळ्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं आणि केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वानं जो टाकलेला होता विश्वास, आम्हाला नारायण राणे साहेब उमेदवार दिले आणि ते निवडून आले। स्वाभाविकपणानं 6 विधानसभांचं ही लोकसभा मतदारसंघ आहे आणि 100% भारतीय जनता पार्टीचा नारा आम्ही दिलेला आहे। 2023 सालामध्येच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी महाविजय 2024चा नारा दिलेला आहे आणि त्याच्यामधला एक विजय झाला आहे, दुसरा विजय विधानसभेचा आहे आणि त्यामुळे या 6 विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सज्ज आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे 6 आमदार या ठिकाणी चिपळूण विधानसभा, रत्नागिरी विधानसभा, राजापूर विधानसभा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 3 विधानसभा, ज्याच्यामध्ये नितेश राणे साहेब ऑलरेडी त्या ठिकाणी आमदार आहेत आणि 3 विधानसभा मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्हाला चांगलं 1 लाखाचं मताधिक्य मिळालं आहे। आज चिपळूण काय असेल, रत्नागिरी असेल, राजापूर असेल, इथं आम्हाला मताधिक्य मिळालं नाही, याचा अर्थ मित्रपक्षानं या ठिकाणी मतदान झालेलं नाही असाच आहे। भारतीय जनता पार्टीचं मूळ मतदान आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यामुळे आज सगळ्या ठिकाणी परिवर्तन पाहिजे। राजापूर विधानसभेमध्ये सुद्धा परिवर्तन जनतेला पाहिजे, रत्नागिरी विधानसभेमध्ये परिवर्तन पाहिजे, चिपळूण विधानसभेमध्ये सुद्धा परिवर्तन पाहिजे। याचाच अर्थ असा होता की त्यावेळेला या ठिकाणी जनतेनं मतदान कमी केलं होतं आणि त्यामुळे मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार दक्षिण रत्नागिरी जिल्हा जो आमचा संघटनात्मक आहे त्याच्यामध्ये निवडून येतील। सर्वे पण या ठिकाणी सुरू असल्याची चर्चा आज या ठिकाणी रंगलेली पाहायला मिळते। ज्या ठिकाणी विजयी उमेदवार निवडून येईल त्याच पक्षाला या ठिकाणी सीट मिळेल असा महायुतीचा एक सर्वे पुढे येतोय। त्या अनुषंगाने तुम्ही सांगणार का भाजपच्या पक्षश्रेष्ठींना की हे 3 मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल आहेत किंवा सिंधुदुर्गातले पण? 100% या ठिकाणी 21 तारखेला गेल्या महिन्याच्या पुण्यामध्ये महाराष्ट्राचं महाअधिवेशन विस्तृत राज्य कार्यकारिणी त्या ठिकाणी झाली होती आणि त्यावेळेला देवेंद्रजींनी एक सूचक वाक्य दिलं होतं, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिट विकेट करता कामा नये, म्हणजे आपण स्वतःहून आऊट होता कामा नये, त्या ठिकाणी फटकेबाजी केली पाहिजे। याचा अर्थ असा आहे की जर भारतीय जनता पार्टी जिंकण्याची त्या ठिकाणची त्या मतदारसंघाची स्थिती असेल तर स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीचा कमळ निशाणीचा उमेदवार होऊ शकतो आणि त्या दृष्टीनेच आमची सगळ्यांची तयारी आहे। आणि गेल्या 2019ला सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याग केला होता आणि त्यावेळेला तत्कालीन शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दक्षिण आणि उत्तरमध्ये 5ही मतदारसंघामध्ये भाजपचा एकही उमेदवार नसताना सुद्धा युती म्हणून, युतीचा धर्म म्हणून भाजपने मतदान केलं होतं। तर माझी सगळ्यांनाच विनंती अशी राहील की यावेळेला भारतीय जनता पार्टीला इतर सहकारी मित्रपक्षांनी मदत केली तर बिघडलं कुठं? अन्य काही जे नेते मंडळ असतील त्यांची अन्य दुसरी व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकते। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना असा आग्रह धरला जाणार का की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत म्हणून? 100% स्वाभाविकपणानं भारतीय जनता पार्टी हा एक वेगळा पक्ष आहे। सरकारमध्ये आज महायुती म्हणून आम्ही काम करतोय, याचा अर्थ असा आहे की कायमस्वरूपी आम्ही राहावं असं नाही आहे। सर्वे रिपोर्ट त्यातले महत्त्वाचे आहेत आणि जो ग्राउंड रिपोर्ट सर्वेचा जो आहे तो भारतीय जनता पार्टीला कार्यकर्त्यांना अनुकूल आहे असं माझं हे व्यक्तिगत मत आहे। बरोबर, नक्कीच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधील 6 विधानसभा मतदारसंघावरती भाजपचा दावा आहे आणि या ठिकाणचे सर्वे देखील हे भाजपसाठी अनुकूल असल्याचं मत या ठिकाणी माजी भाजपचे आमदार बाळा माने यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।